श्री स्वामी समर्थ. स्त्रियांनी पारायण करताना कोणती विशेष काळजी घ्यावी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं शक्यतो टाळावं. जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवा आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करा. या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर व चरित्रकथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा. गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणासाठी वेळेचं नियोजन योग्य रीतीने करावं. पारायणाचे काय फायदे आहेत हे आपण आज जाणून घेऊया. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटावर विजयप्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिक्षण आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते. पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. मित्रांनो, सदरची माहिती आपणास आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. तसेच व्हिडिओला लाईक करून आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.